नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं महानगर समाचार। मैं हूं अशोक निगम। आइए देखते हैं आज की ताजा खबर। कल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मीरा भाईंदर के विकास हेतु लगभग 3000 करोड़ के विभिन्न परियोजनाओं का लोकार्पण किया। इस अवसर पर विधायक प्रताप सरनाईक तथा विधायक गीता जैन, सदगुरु सदानंद महाराज तथा मीरा भाईंदर के आयुक्त दिलीप ढोले सहित मनपा के तमाम अधिकारियों सहित बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। आइए देखते हैं पूरे कार्यक्रम की एक झलक। आपण सगळ्यांना विनंती की आपण कृपया मंचावर यायचं आहे। सौभाग्यवती परीक्षा सरनाईक, सन्माननीय पूर्वेश सरनाईक, आपल्याला विनंती आपणही मंचावर यायचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सन्माननीय श्री दिलीप ढोले यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचं स्वागत करावं। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन उपस्थित सगळ्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होणार आहे। तरी आपण बालयोगी श्री सदानंद महाराजांची प्रतीक्षा आपण स्वागत समारंभ संपन्न करण्या अगोदर एक साल बेमिसाल या संकल्पने अंतर्गत याच नावानं एका वर्षभरामध्ये सुद्धा किती कामं होऊ शकतात हे दाखविण्यासाठी सगळ्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत असलेल्या सगळ्या नागरिकांना निमंत्रित करून प्रताप सरनाईक साहेबांनी एक गाणं बनवलेलं आहे। आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या गाण्याचा जो म्युझिक व्हिडिओ आहे तो लॉन्च करावा आणि ते गाणं इथं प्रसारित करण्यात यावं। आशीर्वाद शिवछत्रपतींचे, एक वर्ष सुराज्याचे, समृद्धीचे पर्वाले, राज्य हे सुराज्य झाले। समृद्धीचे पर्व आले, राज्य हे सुराज्य झाले। शिंदे आणि फडणवीसांच्या कष्टांचे पाचीज झाले। देश पाहतो आहे डबल इंजिनची कमाल, देश पाहतो आहे डबल इंजिनची कमाल। एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल। हो, शेतकऱ्यांना भरपाई भरघोस मिळते आता। रुपयात एका पीक विमा तत्काळ मिळे मान्यता। 50% सवलत एसटी प्रवासी महिलांकरिता। 12 कोटी जनतेला मोफत विमा मिळता। आनंदी झाला शेतकरी, कष्टकरी निहमाल। आनंदी झाला शेतकरी, कष्टकरी निहमाल। एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल। पदभरती अन
कर्ज मंजुरी रोजगाराकरिता महाराष्ट्र राज्य ही पसंत पहिली गुंतवणुकी करिता हो शिवडी न्हावा शेवा सेतू अभिमानाची गाथा समृद्धी महामार्ग हा तर प्रकल्प क्रांती करता छत्रपतींचे सुराज तुम्ही साकार करा हो छत्रपतींचे सुराज तुम्ही साकार कराल या नवीन गाण्याचं लॉन्चिंग आज मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि यानंतर मी आयुक्त सन्माननीय श्री दिलीप ढोले साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं स्वागत आणि सत्कार करावा. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावा अशी आयुक्तांची इच्छा आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं स्वागत आणि सत्कार माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. यानंतर आयुक्त सन्माननीय दिलीप ढोले आपल्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करतील. माननीय श्री दिलीप ढोले यांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होतो. या प्रसंगी खासदार सन्माननीय राजेंद्र गावित साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. दिलीप ढोले आपल्या शुभ हस्ते खासदार साहेबांचं देखील स्वागत करतील. खासदार सन्माननीय राजेंद्र गावित साहेब यांचं स्वागत करतील आयुक्त सन्माननीय दिलीप ढोले. यानंतर दिलीपजी ढोले यांच्या शुभ हस्ते आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांचं स्वागत. आमदार सन्माननीय भरत शेठ गुगावले यांचं स्वागत दिलीप ढोले साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. शिवसेनेचे गटनेते आणि आमदार सन्माननीय भरत शेठ गुगावले. यानंतर प्रतापजी सरनाईक यांचं स्वागत दिलीपजी ढोले करतील. ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये इतकी विकास कामं होत आहेत अशा आमदार साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि या सगळ्या कामांसाठी ज्यांचा नेहमी पाठिंबा लाभलेला आहे अशा आमदार श्रीमती गीता जैन यांचं देखील स्वागत आणि सत्कार आयुक्त सन्माननीय दिलीपजी ढोले आपल्या शुभ हस्ते करतील. यानंतर मी अतिरिक्त आयुक्त श्री अनिकेत मानोरकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ठाण्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्री अशोकजी शिणगारे यांचं स्वागत करावं. यानंतर पोलीस आयुक्त सन्माननीय श्री मधुकर पांडेय यांचं स्वागत आणि सत्कार श्री अनिकेत मानोरकर अतिरिक्त आयुक्त करतील. यानंतर श्री संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त मी आपल्याला विनंती करतो की आपण
उपस्थित पाहुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांचं स्वागत आणि सत्कार करावा. त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त सन्माननीय श्री श्रीकांतजी पाठक यांचं देखील स्वागत आणि सत्कार श्री संभाजी पानपट्टे साहेब करतील. तसेच पोलीस उपायुक्त सन्माननीय श्री जयंत बजबळेजी यांचं देखील स्वागत आणि सत्कार संभाजी पानपट्टे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री रवी व्यास यांचं देखील स्वागत आणि सत्कार श्री संभाजी पानपट्टे आपल्या शुभ हस्ते करतील. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आर्किटेक्ट अर्थात वास्तुविशारद श्रीमती मुग्धा पत्की यांचं देखील स्वागत आणि सत्कार श्री संभाजी पानपट्टे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर एकदा जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण सर्व विकास कामं ज्या आर्किटेक्ट यांच्या संकल्पनेतून साकारली जात आहेत त्या आर्किटेक्ट श्रीमती मुग्धा पत्की मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी काम करतात आणि त्यांचाही सत्कार इथं संपन्न होतोय. त्यानंतर आमदार श्रीमती गीता जैन मॅडम, आपल्याला मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. धन्यवाद. आजचे या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून बालयोगी सदानंद महाराज यांच्या चरणी वंदन करून त्यांना धन्यवाद सांगते की आपल्या या सोहळ्यासाठी आपण आवर्जून इथे आल्यात. आणि आपले लाडके माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, आज जेवढं काय आपण बघतोय की एवढं विकास, एवढी निधी, हे शिंदे फडणवीस सरकार म्हणजेच गतिमान सरकार त्यांचं आभार व्यक्त करेल तेवढं कमी आहे. तसे आपले लाडके माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय खासदार राजेंद्र गावितजी साहेब, माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब, आपण आज आम्हाला पाहुणे म्हणून लाभले त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, माननीय कलेक्टर सर, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिंगारे साहेब, आयुक्त दिलीप ढोले साहेब, मधुकर पांडे साहेब पोलीस आयुक्त, सर्व पदाधिकारी आणि BJPचे माननीय जिल्हा अध्यक्ष रवी व्यासजी आणि शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू भोईरजी, सर्व पदाधिकारी, सर्व माननीय नगरसेवक नगरसेविका, पत्रकार बंधू, आजच्या या सोहळ्यात आपण सर्व इथे उपस्थित आहातच. आणि कदाचित 11 वाजतापासून 2 वाजता आणि मग नंतर कधी येते शिंदे साहेब आणि आपली वाट बघून जेव्हा आपलं वाटलं की आता येणार नाही आणि तेव्हाच शिंदे साहेबांचा फोन येते की मी येतोय, त्याबद्दल साहेब मी मनापासून धन्यवाद देते. कारण आपले डोळे बघून मला असं माहीत पडते. अच्छा साहेब, माननीय काका घ्या, काका मी थांबते 2 मिनिटं. काका आता आलेच वर तर घ्या. साहेब त्यांना एक निवेदन द्यायचं आहे.
शिंदे साहब को मैं ज़रूर बताना चाहूँगी सर कि जब मैंने 2019 का चुनाव लड़ा था तो एक वायदा किया था कि पानी की जो अभी कमी है, किल्लत है, उसे और रास्ते 2 चीज़ में ज़रूर ठीक करके बताऊंगे। और ये आपकी कृपा है कि पानी के लिए आज हम सूर्या वाटर प्रकल्प के लिए जो निधि आपने उपलब्ध करा के दिया है, मन से आपका धन्यवाद करूं उतना कम है, क्योंकि मीरा भाईंदर की प्यास अगर बुझी है तो इस बहुत जिसकी हम राह देख रहे थे ऐसे प्रकल्प से, सभी रोडों को तो नहीं लेकिन सीसी रोड के लिए आपने बहुत बड़ी निधि उपलब्ध की है। मुझे लगता है कि मीरा भाईंदर शहर में जब से हम देख रहे हैं या जितना हमें मालूम है, इतनी बड़ी निधि देने का काम सिर्फ और सिर्फ शिंदे फडणवीस सरकार ही कर सकती है, जो आपने करके दिखाया। इसलिए दिल से दोनों का मैं धन्यवाद करती हूं कि आपने हमें इस शहर को बहुत अपना समझ के इतनी बड़ी निधि की उपलब्धता कराई। सर, बहुत कुछ आपसे मिला है और करंदीकर की, भले ही मैं हिंदी से बोल रही हूं लेकिन एक बहुत मराठी कविता में हमेशा ध्यान रखती हूं, वो ये है कि देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे। सब कदाचित माझी हे लायकात नाही आहे घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणून, पण मी तुम्ही देत राहणार आणि मी घेत राहत तेवढी लायकात माझी नक्कीच आहे, तर तेवढं तुम्ही करत राहायचं आहे। तर आपण त्या क्रमात साहेब एक बायोडायव्हर्सिटी पार्क उत्पन्न करायचं आहे। आणि साहेब, मी महापौर होती तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेला आहे आणि तुमचं रेकॉर्ड आहे साहेब की आतापर्यंत रखडलेले सगळे प्रकल्प तुम्ही आम्हाला मदत करून पूर्ण करायला मदत केली आहे। तर बायोडायव्हर्सिटीचा हे जे महत्त्वपूर्ण प्रकल्प माझ्याकडे आहे ते साहेब एक दिवस मीटिंग घ्या। निधीची कधीच तुम्ही नाही सांगितलं नाही म्हणून हे सांगणार नाही की निधीची कमतरता आहे, पण कुठेतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणून तिघे पर्यावरण, वन विभाग आणि पर्यटन हे सगळे विभागांना एकत्रित एक मीटिंग घेऊन या जे इस प्रॉब्लम का सोल्यूशन सर आप जरूर लाइए, ताकि एक बहुत अच्छा जो उत्तन में हमारे पास एक लैंड अवेलेबल है और जहां बहुत सुंदर बायोडाइवर्सिटी पार्क हो सकता है। इतना सुंदर शहर विकसित हो रहा है तो वहां अगर बायोडाइवर्सिटी पार्क होता है तो और सुंदर हो सकता है। बहुत अच्छा एक समुद्र किनारा भी वहां मिला है, पर्यटन और एडवेंचर स्पोर्ट्स के लिए बहुत सुंदर ऐसी जगह वहां भी है। सर, मैं आपसे वो भी विनती करूंगी कि जब आप मीटिंग ले पर्यटन की तब वो भी पॉइंट रख के हमें उत्तन वासियों को, अदरवाइज डंपिंग के ग्राउंड से दुखी ऐसी जगह है, और जब इस डंपिंग ग्राउंड के बाजू में बहुत सुंदर सा बायोडाइवर्सिटी पार्क और पर्यटन स्थल बहुत सुंदर जो है वो अगर विकसित होता है तो कहीं ना कहीं हम उत्तन वासियों के साथ एक न्याय कर सकते हैं। तो मेरी विनती है कि आप ये 2 पॉइंट ध्यान में रख के ज़रूर से हमारे लिए कुछ करें। सर, अभी ढोले सर ने कहा स्टील इंडस्ट्री की बात करी है, ये बिल्कुल सही है कि यहाँ की स्टील इंडस्ट्री से बहुत सारी चीज़ें निर्यात हो रही है, और ऐसी सुंदर ऐसी बड़ी इंडस्ट्री जब मीरा भाईंदर में है तो उनके कुछ प्रॉब्लम्स बहुत ज़्यादा है। पर एक जो बड़ा प्रॉब्लम है सर, हम 2011 तक के सभी घरों को अगर हम कहते हैं कि ये लीगल है तो उनके गाले सर हमारे यहाँ 60-60 साल के हैं, लेकिन अभी भी वो अवैध है इस तरह का लेबल उन पे लगा हुआ है। हर बार उन पे एक लटकती तलवार रहती है कि ये अब टूटेगा, न वो रिपेयर कर सकते हैं न उनका कुछ कर सकते हैं। सर, वैसी एक गाले को भी अगर आप उसमें से बाहर निकालें और उनको एक लीगल घोषित करें तो उनको बहुत बड़ी राहत मिलेगी। सर, यहाँ का पहला तो कंस्ट्रक्शन है, लेकिन दूसरी मेन इंडस्ट्री स्टील है, और बहुत सुंदर अभी उन्होंने एग्जीबिशन लगाया है और उन्होंने आपको आमंत्रण भी दिया है वहाँ आने का। तो सर, अगर आपको समय हो तो हम जरूर वो इंडस्ट्री का एग्जीबिशन देखने जाएंगे, लेकिन उनके लिए भी आपको कुछ सोचना बहुत ज़रूरी है। एक बहुत सुंदर घोड़बंदर किले का चित्र आपने देखा सर, और बहुत सुंदर वो डेवलप किया है। सरनाइक जी, आपको दिल से धन्यवाद कहूँगी। लेकिन सर, हमारे यहाँ एक दूसरा किला है जंजीरे धारावी, और उसे भी उसी सुंदरता से डेवलप करने की बहुत ज़रूरत है। 25 करोड़ की निधि पहले 10 करोड़ की कुछ मंजूर हुई थी, उसके बाद CRZ का प्रॉब्लम आया, अब वो बाकी सब प्रॉब्लम सॉल्व हो रहे हैं। तो प्लीज़ आप जंजीरे धारावी किला, क्योंकि वो भी किला शिवाजी काल से है और बहुत सुंदर वो भी बन सकता है, और उसके बहुत पुराने
तोप वगैरह सब चीज़ें वहाँ से मिली है। तो मैं चाहती हूँ कि जैसा घोड़बंदर किले के जितना बड़ा वो जगह नहीं है, लेकिन छोटी सी जगह को भी सुंदरता से हम हमारे इतिहास को संजोए रख सकते हैं, इसलिए आपकी मदद की ज़रूरत है सर। मीरा रोड में देवेंद्र जी आए थे, तब कैंसर हॉस्पिटल का उद्घाटन हुआ था। उन्होंने और आपने दोनों ने वायदा किया है कि उसके लिए लगने वाली निधि ज़रूर मिलेगी, और इसी आशा में वहाँ एक रेडिएशन सेंटर के साथ हम कैंसर हॉस्पिटल की शुरुआत करने जा रहे हैं। उसी कड़ी में आज जो मैंने आपको विनती की थी कि चलता फिरता दवाखाना, बहुत सारी जगह में हम आपले दवाखाने आपला दवाखाना वगैरह के लिए अगर जगह नहीं मिलती है तो ये एक मोबाइल वैन में चलता फिरता दवाखाना है। और ये प्रेरणा मुझे आपसे आपला दवाखाना से मिली है कि बहुत सारी बार ऐसा होता है कि भाईंदर वेस्ट और जो पहले से बसा हुआ शहर है वहाँ हमें आपला दवाखाना करने की जगह नहीं मिल रही है। तो ये मोबाइल दवाखाना जहाँ 300 टेस्ट एक साथ 5 ही मिनट में ऑटोमेटिकली हो सकती है, वो कियोस्क को वैन में बिठाया है और जहाँ चाहे वहाँ वो जा सकते हैं, चाहे वो आदिवासी पाड़ा हो चाहे बस्ती हो। जहाँ हम आपला दवाखाना नहीं खोल सकते वहाँ ये मोबाइल वैन जाके लोगों को सर्विस दे सकती है। तो आप ज़रूर से एक बार जब नीचे जाते हैं, ये मेरी विनती है कि एक बार उस वैन को भी ज़रूर देखें। और अगर ये प्रकल्प आपको अच्छा लगता है तो शायद हम आदिवासी पाड़े और ऐसी दुर्गम जगह के लिए इसे कर सकते हैं। सर, यहाँ कोस्टल रोड और दहीसर भाईंदर लिंक रोड दोनों प्रोजेक्ट में कुछ न कुछ रुकावटें ज़रूर आ रही है। और कोस्टल रोड जहाँ तक मेरा ख्याल है अभी आपने बहुत जल्दी से करने लिया है, तो ये दोनों हमारे रोड जो बॉम्बे से हमें जोड़ सकते हैं, क्योंकि हमें सिर्फ और सिर्फ हाईवे उपलब्ध है। और हाईवे पे सर हर बार जब हाईवे की बात आती है मेरी मांग ये होती है कि वहाँ से टोल हटना चाहिए, क्योंकि हम रोज आधे से पौना घंटा टोल के पास व्यतीत करते हैं और उसकी वजह से हमारा पेट्रोल, हमारा समय, हमारी एनर्जी बहुत सारी बर्बाद होती है। मैं आपसे विनती करूंगी कि ज़्यादा से ज़्यादा आप हमें ये सहकार्य करें कि वहाँ से टोल हटाया जाए। सर, ये लोग भी इसका प्रतिसाद दे रहे हैं, इसका मतलब इनकी मांगे हैं कि टोल वहाँ से ज़रूर हटना चाहिए। सर, उत्तन के हमारे भाइयों और बहनों को और पेनकरपाड़ा के कुछ लोगों को बार बार घर तोड़ने की या घर खाली करने की नोटिस मिलती है। मैं चाहती हूं कि वो भी क्वेश्चन आपके क्लस्टर ने, मैं दिल से आपका धन्यवाद करना चाहूँगी कि क्लस्टर की वजह से ये सब घर बचने वाले हैं। लेकिन इसके लिए भी एक फाइनल, क्योंकि उत्तन में अब हम क्लस्टर नहीं ला पा रहे हैं, नहीं ला रहे हैं, तो उनको जो नोटिस आ रही है उस पर भी एक बार का मीटिंग लेके सर आप उनका संज्ञान ले और उनको भी राहत की चीज़ें दे। बहुत सारे 37 के प्रस्ताव सर अब आपके टेबल तक पहुंच गए हैं, चाहे वो कुंभारा रोड हो, चाहे वो उत्तन रोड हो, चाहे उत्तन नाका से लोहार बावड़ी तक का 12 मीटर का रास्ता हो। और सर सबसे बड़ी जो मांग की थी जब कोरोना में हमने ये तकलीफ देखी थी, सर्वधर्मीय स्मशान भूमि, सर हमने उत्तन में ये मांग की है। कलेक्टर सर आप भी बैठे हैं, हम बार बार बोलते हैं कि हमें वो ज़मीन आप हस्तांतरित करें ताकि सर्वधर्मीय स्मशान भूमि वहाँ ज़रूर हो। और इस बात को मुझे लगता है मीटिंग लेके जब सीएम सर ने कहा था कि ये ज़रूर होगी, उस बात को हमें शायद 6 महीने हो गए सर, उसके बारे में हम कुछ अभी तक आगे नहीं बढ़े हैं। साथ साथ आपको यूएलसी का भी दिला दूँ, सीएम सर के पास मीटिंग हुई थी और उन्होंने कहा था कि वो विषय के लिए भी कहीं डेवलपमेंट नहीं रुकना चाहिए, तो रीडेवलपमेंट के लिए ये जो यूएलसी का भी प्रॉब्लम है उसे भी बहुत जल्दी सर आप दूर करें। यही कामना के साथ आप यहाँ आए और इतने व्यस्त, आप, मैंने कहा ही कि हमें भले ही 2 बजे पता पड़ा हो लेकिन आपकी व्यस्तता हमें पता पड़ती है, तो आपका ज़्यादा समय नहीं लेते हुए फिर एक बार आपका धन्यवाद कहूँगी कि आपने ऐसे समय भी यहाँ आके अपना वायदा निभाया। वैसे आप वायदे निभाने के लिए जाने जाते हैं सर, तो दिल से आपका फिर एक बार धन्यवाद। और इसी तरह से आपकी कृपा मीरा भाईंदर पे बनी रहे। यहाँ सदानंद जी महाराज बैठे हैं, उनकी कृपा पूर्ण मीरा भाईंदर पे हमेशा रहती है, ये आशीर्वाद हमेशा रहे। इसी कामना के साथ मंच पर सभी उपस्थितों का धन्यवाद कहते हुए आप सबसे विदा लेती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। जी शुक्रिया। असं म्हणतात की अगर दिल में आस्था हो तो बंद द्वार में भी रास्ता निकलता है। और ये बात बखूबी जानने वाले प्रताप सरनाइक जी ने आज
भक्ति और शक्ति का संगम यहाँ पे दिखाया है। बालयोगी सदानंद महाराजांना निमंत्रित करून आणि एकंदरीत इतक्या सगळ्या विकास कामांची पूर्ती करून आणि काही नवी कामं हातात घेऊन ज्या व्यक्तीने दाखवून दिलं की हम अभी रुकने वाले नहीं हैं, अशा कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांना मी विनंती करतो की यानंतर आपण उपस्थितांना संबोधित करावं। आजच्या ह्या मीरा भाईंदर शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभाला तसेच पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ शिंदे, आमचे अतिशय जवळचे मित्र खासदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे गटनेते श्री भरतशेठ गोगावले, आमच्या भगिनी आमदार गीताताई जैन, जिल्हाधिकारी अशोक शिंगारेजी, पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी, कार्यतत्पर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोलेजी, श्री श्रीकांतजी पाठक, पूर्वेश सरनाईक, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर, निशाताई नार्वेकर, अनिकेत मनोरकरजी, संभाजी पानपट्टे, दीपक खांबित, रवी पवार, संजय शिंदे, कल्पिताताई पिंबळे, मारुती गायकवाड, मंचावर उपस्थित असलेले आमचे सगळे महानगरपालिकेचे पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मी खरं तर ह्याला सांगितलं होतं की जेवढे नगरसेवक नगरसेविका बसले तेवढ्या सगळ्यांना मंचावर बोलवून घेणं गरजेचं होतं, परंतु कदाचित सूत्रसंचालकाच्या ते लक्षात आलं नसेल, तर ते खाली बसलेले माझे सगळे सहकारी, सर्वप्रथम मी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी वर्षभराच्या कालावधीमध्ये, मला आठवतंय की जेव्हा आम्ही आज दुसरा धमाका केला ती गोष्ट शिंदे साहेबांनी, पण पहिला धमाका केला 21 जून रोजी, त्यावेळेस आम्ही गुवाहाटीला होतो आणि गुवाहाटीला जेव्हा मी होतो तेव्हा मला असं कळलं की बाकीचे आमदारसुद्धा काही पत्र शिंदे साहेबांना देत होते। मग मी शिंदे साहेबांना म्हणालो की साहेब तुम्ही नगरविकास मंत्री आहात, त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली नव्हती, तर नगरविकास खात्यातून काही निधी माझ्या मतदारसंघासाठी द्यावा म्हणून मी एक भली मोठी लिस्ट तयार केली। त्यात ठाण्याची विकास कामं घेतली आणि मीरा भाईंदरची केली। मला असं वाटलं 2-4 विकास कामं याच्या, कारण 14 वर्षाचा कालावधी होता आमदार म्हणून काम करत असताना, मला असं वाटलं 2-3 त्यातली काही मोजकी कामं होऊन जातील म्हणून मी लिस्ट मोठी दिली, कारण तिकडे गुवाहाटीला काही कामच नव्हतं, फक्त विचार करायचा होता मतदारसंघामध्ये काय काय कामं करायची। ती लिस्ट घेतली आणि त्यांच्या हातात दिली, त्यांनी लगेच त्याच्यावर लिहून टाकलं आणि PS-नं सांगितलं की बाबा ही नगरविकास खात्याचा आपला निधी आहे, त्यातनं प्रताप सरनाईकांची कामं करायची आहेत। मी त्या PS-च्या मागे लागलो आणि मला काही दिवसांनी आश्चर्याचा धक्का बसला की माझी जेवढी कामं मी मतदारसंघातली दिली होती मीरा भाईंदर आणि ठाण्याची, सगळीच्या सगळी मंजूर झाली। ती किती कोटीची आहे, कशी आहे, कुठे आहे, काही बघितलं नाही। प्रताप सरनाईकवर विश्वास होता की गेली अनेक वर्षे प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत, मतदारसंघातल्या विविध विकास कामांसाठीच त्यांनी हा निधी मागितला असेल ह्या भावनेनं शिंदे साहेबांनी तो मंजूर केला। संबंधित सचिवांना फोन करून सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ही कामं मंजूर करून पाहिजे। योगायोगानं 4-5 दिवसांनी मुख्यमंत्रीपदी शिंदे साहेब विराजमान झाले आणि मग मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले तर आम्ही पण मुख्यमंत्री आहोत या थाटात, भरत शेठ, मी, आम्ही सगळे जेव्हा जेव्हा अधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा अधिकारी विचार करत होते हे तर बाबा गुवाहाटीवाले आहेत, शिंदे साहेबांचे खास आहेत, जी कामं वर्षे होत नव्हती ती कामं आमची 24 तासात व्हायला लागली। म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या आजूबाजूला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बसल्यावर काय फायदा होतो हे सुद्धा आम्हाला ह्या वर्षभराच्या काळात कळलं आणि एवढी विकास कामं मीरा भाईंदर शहरासाठी आणि ठाण्यासाठी शिंदे साहेबांनी दिली। 25 तारखेला ठाण्याच्या विविध विकास कामांचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम शिंदे साहेबांनी आज हजर होते आणि त्यांनी ते उद्घाटन आणि भूमिपूजन केलं। काल रात्री मला 11:30 वाजता फोन आला की हा 11चा कार्यक्रम आहे ना तो 2 वाजता करायला लागेल, कारण सकाळी काही लोकांना बोलवलं आहे। आता कोणाकोणाला बोलवलं होतं हे आमच्या फोनवर आमदार आम्ही एक दुसऱ्यांच्या संपर्कात असतो, तर रात्री साहेबांनी कोणाला फोन केला, सकाळी कोणाशी बोलले, कोणाला बोलवलं हे आम्हाला सगळं माहिती पडलं होतं। त्यामुळे ते सगळं चालू झालं।
देवगिरीवर हे जमलेत, वर्षावर हे जमलेत, हे सगळे टी व्हीवर बघत होतो. मनामध्ये विचार येत होता की साहेबांनी सांगितलं येतो म्हणून, पण येतील की नाही, येतील की नाही. ताबडतोब रात्री आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मेसेज केले, फोनवरनं सांगितलं गेलं की बाबा 11 वाजताचा हा कार्यक्रम नाही, आपल्याला 2 वाजता तो कार्यक्रम करायचा आहे. मला ह्या गोष्टीचा माझा शिवसैनिकांचा अभिमान आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की सकाळी 11 वाजल्यापासनं ही लोक या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं हजर झाली. आणि आम्ही मुख्यमंत्री येणार म्हणून 3 वाजल्यापासून त्यांना सांगत होतो, साहेब 3 वाजल्यापासून 3 तास काही मंचावर कुठलाही कार्यक्रम असताना ही फक्त मुख्यमंत्री येणार म्हणून तुमच्या आतुरतेने तुमची वाट बघत या ठिकाणी थांबले. मी आदरणीय आमच्या ठाणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राचे गुरुवर्य सदानंद महाराजांचा सुद्धा मनापासून आभार यासाठी मानतो की आपल्याला भेटायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला सदानंद महाराज सुद्धा सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये आलेले आहेत. त्यामुळे हे प्रेम जे तुमच्यावर सगळ्या लोकांचं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त ह्याच टर्मला नाही, मी परवाही म्हणालो, पुढे 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 कंटिन्यू शिंदे साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री राहतील याची आम्हाला खात्री आहे. आज जेव्हा हे 1-1.5 वाजल्यापासून कार्यक्रम चालू झाला तेव्हा डॉक्टर एकनाथ शिंदेंची काय कमाल हे कळते. मगाशी साहेब बोलत होते, पण कधी कधी शिंदे साहेब सुद्धा भाषणामध्ये सांगतात की काही आजार असतील तेव्हा आजार दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेमध्ये डॉक्टर तयार होतो आणि डॉक्टर एकनाथ शिंदेनी त्याची थोडीशी ट्रीटमेंट केली की समोरच्याचा आजार दूर होतो. अशा पद्धतीनं राष्ट्रवादीची ट्रीटमेंट आज ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांनी केली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. हे आता गाणं बनवलं तेव्हा फक्त डबल इंजिनचं सरकार होतं, आता ट्रिपल इंजिन म्हणजे, आणि परत तुमच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यामुळे सुसाट ही मेट्रो तुमची जी आहे ती एवढ्या सुसाट चालेल की या महाराष्ट्राचा गती ज्या पद्धतीने 1 वर्षामध्ये तुम्ही विकास केला आहे त्यापेक्षा जास्त पद्धतीनं तुम्ही आणि देवेंद्रजी आणि अजित पवार ह्या राज्याची घडी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळाल याची मला खात्री आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये काय काय हवं आहे हे तर गीताताईंनी सांगितलं, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जी जी काही हवं होतं ते तुम्ही सगळं दिलं. मी मगाशी सांगितलं की मागायला भरपूर असतात, परंतु किती मागावं आणि कुठे मागावं ह्याचं पण काहीतरी लिमिट असतं. त्यामुळे मी आज काही मागणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र सांगतो की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन आपण 5 वर्षापूर्वी पालकमंत्री असताना त्यासाठी निधी दिला होता आणि त्याचं काम काही लोकांनी होऊ नये म्हणून प्रयत्न केला होता. जागासुद्धा आपल्याच दालनामध्ये पालकमंत्री असताना निश्चित झाली होती. त्याचं काम जवळजवळ 70% आता पूर्ण झालेलं आहे आणि नोव्हेंबरमध्ये बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याचं लोकार्पण करण्याचा मानस आमचे आयुक्त दिलीप ढोले आणि आमचे शहर अभियंता दीपक खांबी त्यांचा आम्ही गेल्या आठवड्यामध्ये जागेवर जाऊन पाहणी केली. थोड्याशा निधी अभावी ते काम थांबण्याची शक्यता आहे. तर मी मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करेल की ज्या थोड्याशा निधीसाठी ते काम थांबणार आहे त्या निधीची घोषणा आपण आजच्या या प्रसंगी करावी, कारण बाळासाहेबांचं कलादालन आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक केंद्राचं कामसुद्धा चालू आहे. त्यासाठी थोडासा निधी लागेल आणि तरण तलावासाठी थोडासा निधी लागणार आहे. जी कामं चालू झालेली आहेत, नवीन कामांना मी निधी मागणार नाही, परंतु आपणच मंजूर केलेल्या जी कामं सुरुवात आपण केलेली आहे ती पूर्ण लवकरात लवकर व्हावी, आपल्याच कार्यकाळात आपल्याच हस्ते त्याचं लोकार्पण व्हावं यासाठी काही निधीची आवश्यकता, ती निधीची आपण पूर्तता करावी. खूप अतिशय चांगल्या प्रकारचं हे काम ह्या शहरासाठी आपण केलेलं आहे. 3000 कोटीपेक्षा जास्त खर्च ह्यात शहरासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होतोय. मी नेहमी म्हणत आलोय की ही मिनी इंडिया आहे आणि मिनी इंडियामध्ये सगळ्या समाज बांधवांना त्यांची समाज भवनं देण्याचं पवित्र काम राज्य शासनाच्या वतीनं आपण आणि माझ्या प्रभागातील नागरिकांच्या वतीनं मी स्वतः केलेलं आहे. त्यामुळे पूर्वी हे लेडीज बारचं किंवा अतिशय घाणेरड्या व्यवसायाचं असलेलं मीरा भाईंदर आता समाज भवनाचं मीरा भाईंदर जेव्हा बोलायला लागतं लोक, त्याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे ही कामं जी आहे भविष्यामध्ये सुद्धा चालू राहतील याची मला खात्री आहे. मी आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगतो की मीरा भाईंदरवरचं हे जे प्रेम आहे ते आपण कायम ठेवावं. घोडबंदर किल्ल्याचं काम पूर्ण झालेलं आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं काम महिन्याभरात पूर्ण करण्यात आलेलं आहे. पुढल्या कार्यक्रमाला आपल्यासह देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
तुमचं टिबल इंजिनचं सरकार मीरा भाईंदर शहरामध्ये होऊन याचं लोकार्पण आणि उद्घाटन आपल्या माध्यमातूनच व्हावं अशी माफक विनंती करतो. परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. MMRDच्या घराच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो आपण घेणारच आहात, कारण MMRDची घरं पडलेली आहे, काही फायद्याची नाहीत कोणाला. MMRDचे अधिकारी स्वतः म्हणतात की ही घरं एकदा महापालिकेच्या ताब्यात गेल्यानंतर आमच्या डोक्याची कटकट राहील, परंतु आमच्या मीरा भाईंदर शहरातील काही रहिवाशांना रस्ता रुंदीकरण किंवा इतर कामांसाठी जेव्हा त्या घरांची गरज असते तेव्हा आम्हाला ती घरं मिळत नाही. ती फाईलसुद्धा आपल्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पोहोचलेली आहे. ती लवकरात लवकर मागून त्याला मंजुरी द्यावी. आणि गीताताई आणि माझे जे काही आमच्या मतदारसंघातले विषय आहेत ते अधिवेशन काळामध्ये त्यासाठी एक बैठकाचं आयोजन करावं अशी विनंती करतो. परत एकदा आपण ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये एक इतिहास झालेला आहे की एक उपमुख्यमंत्री आणि 9 मंत्री दुपारी 3 वाजता राजभवनावर शपथ घेतात आणि संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री लोकांच्या मध्ये, लोकांच्या कार्यक्रमाला, लोकांच्या भूमिपूजन समारंभाला आणि लोकांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला हजर राहतो. हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कदाचित घडलं असेल किंवा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं असेल. त्यामुळे तुम्हाला जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा महाराजांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद साहेब. यानंतर आपण एक अतिशय महत्त्वाचा सत्कार मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभहस्ते करणार आहोत, कारण या सगळ्या विकास कामांना आकार देण्यासाठी ग्राउंडवर आपल्या टीमसह ज्या व्यक्तीनं काम केलं ते आयुक्त साहेब, त्यांचा सत्कार आपण आपल्या शुभहस्ते करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. दिलीपजी ढोले साहेब यांचं स्वागत नाही, हा सत्कार आहे, त्यामुळे टाळ्या जोरदार होऊ द्यात. त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी विकास कामं संपन्न होत आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम विभागाचे अधिकारी, शहर अभियंता यांचा देखील सत्कार मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. मीरा भाईंदर महानगर पालिकेमार्फत जी कामं समर्थपणे आणि इतक्या वेगाने पार पडत आहेत त्यामागे शहर अभियंता श्री दीपक खांबीजी, कार्यकारी अभियंता श्री नितीन मुकामे, श्री शरद नानेगावकर आणि यतीन जाधव यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री साहेब सत्कार करतील. आणि यानंतर जास्त वेळ न दवडता आपण माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं मनोगत ऐकणार आहोत. असं म्हणतात की बन किनारा बेकिनारों के लिए, बन सहारा बेसहारों के लिए, अपनों के लिए जिये तो क्या जिये, जीना है तो देखो औरों के लिए जियो. आणि असंच हे व्यक्तिमत्व आज आपल्या समवेत आहे. ऐकूयात मनोगत मुख्यमंत्री साहेबांचं. मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि भूमिपूजन लोकार्पण सोहळ्याला उपस्थित परम आदरणीय बालयोगी सदानंद महाराजजी, आमदार खासदार राजेंद्र गावितजी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीताताई जैन, आयुक्त दिलीप ढोले, पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ॲडिशनल कमिशनर श्रीकांत पाठक, BJPचे जिल्हाध्यक्ष रवी व्यास, राजू भोईर, जिल्हाप्रमुख अनिकेत मानोरकर, संभाजी पानपट्टे, विक्रम प्रताप सिंग, डॉक्टर सचिन मांजरेकर, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, सर्व उपस्थित नगरसेवक, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सकाळपासून दुपारपासून आपण आहात या ठिकाणी आणि यायला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि एवढा वेळ आपण बसून राहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद किती द्यावे तेवढे थोडेच आहेत. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि खास करून विविध लोकार्पणं आणि भूमिपूजनं झालेली आहेत. म्हणजे मी काय आता त्याच्यामध्ये बघितले सगळेच भरपूर, म्हणजे निधी ठीक आहे पण ते सगळं म्हणजे सर्व समावेशक निधी घेतला त्याने तिकडे गुवाहाटीला असताना. आता तिकडे मोकळाच होतो ना सह्या करायला, त्यामुळे शेवटी
निधी आपल्या शहराच्या विकासासाठी त्याचा योग्य वापर होतोय याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. कारण शेवटी मीरा भाईंदर शहर जे आहे हे मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये शहर आहे. मीरा भाईंदर शहर वाढतं शहर आहे आणि वाढत्या शहराच्या गरजाही वाढत्या असतात आणि त्यामुळे पिण्याचं पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, दिवाबत्ती, शौचालय सुविधा, गार्डन्स, अशी चांगली उद्यानं, हे नाट्यगृह झाले चांगलं, अशी आपण अनेक मोठी भवनं केलेली आहेत सर्व समाजासाठी. मला वाटते पहिली महापालिका असेल सर्व समाजाला आपण या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण त्यांचं भवन निर्मिती या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपण केलेली आहे. आणि म्हणून गेले आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर गेले वर्षभरामध्ये आपण केलेली कामं आपल्यासमोर आहेत. सर्वसामान्य माणसांचं हे सरकार आहे. सर्वसामान्याला न्याय देणारा निर्णय आपण घेतोय आणि मग त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, आपल्या महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांनाच आपण काही ना काही देणं लागतो या भावनेने आपण निर्णय घेतले. ज्येष्ठांसाठी देखील आपण योजना केल्या, महिलांसाठी योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी तर मोठ्या योजना आपण केल्या, त्याच्यात मी जात नाही. परंतु आरोग्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण योजना केल्या. कारण आरोग्याची मी एकच योजना आपल्याला सांगतो आणि आपल्या लेक लाडकी लखपती, लेक म्हणजे मुलीचा जन्म झाला 5,000, शाळेत जायला लागली 7,000, 7वीत गेली 7,000, 11वीत गेली 7,000, वयाचे 18 वर्ष झाले 75,000, असे 1,00,000 रुपये त्या मुलीच्या अकाउंटमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे जमा होतील आपोआप. ही पहिली योजना आहे आपल्या राज्यातली. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांसाठी देखील योजना सुरू केल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना आपल्या आरोग्याची चिंता असते. परिवारामध्ये काय आजार आला, काही शस्त्रक्रिया करायची असेल, पैसे कुठून आणणार, अशी जी भीती परिवाराच्या मनामध्ये निर्माण होत होती, त्यासाठी आपल्या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले 1,25,00,000 रुपयाची योजना होती. 1,25,00,000पर्यंतचा मोफत इलाज होता. त्याची मर्यादा आपण 5,00,000 रुपये केली. 5,00,000 रुपये करून आपलं सरकार थांबलं नाही. त्याच्यामध्ये फक्त मग वर्गवारी होती. पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, बाकी लोकांना ते मोबदला म्हणजे त्याची सवलत मिळत नव्हती. आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला 5,00,000पर्यंतचा मोफत इलाज या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेला मिळणार. कोणी त्याच्यापासून वंचित राहू शकत नाही. म्हणजे चिंता आपल्या परिवाराची सरकारने घेतली. अशा अनेक योजना आहेत, मी त्या योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून आज मीरा भाईंदर शहरामध्ये देखील आपण चांगलं काम करताय. रस्ते चांगले होत आहेत, सूर्या धरणाचं पाणी आपल्याला मिळणारच आहे. त्याचबरोबर शाळा इमारत असेल, या ठिकाणी भाईंदर रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार असेल, घोडबंदरचं किल्ल्याचं प्रवेशद्वार असेल, मग असे आपल्या पोलीस आयुक्तांचं त्या नूतन इमारतीचं लोकार्पण, हे सगळी कामं जी आहेत, हे सर्व कामं गेल्या अनेक वर्ष, गेल्या आपलं सरकार स्थापन व्हायच्या 2.5 वर्षामध्ये रखडली होती. परंतु मी आणि देवेंद्रजींनी जेव्हा सुरुवातीला शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटपासून आम्ही सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेऊ लागलो. खऱ्या अर्थाने शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं आणि एक एक करून आम्ही 300-350 निर्णय घेतले की ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे होते. एकही निर्णय कुणाच्याही आमच्या वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही, हे छाती ठोकपणे मी सांगू इच्छितो. आणि या राज्याला पुढे न्यायचं आहे. या राज्याचा सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. मेट्रोची कामं थांबली होती, आपण सुरू केली. आज मुंबईवरून मेट्रो ठाणा मार्गे, मीरा भाईंदर मार्गे आपली मुंबईला जाणार. पुढे आणखी कुठे आहे, तिकडे उत्तनला तिकडे जाणार. म्हणजे मेट्रो हा प्रकल्प जो बंद झाला होता, बुलेट ट्रेन बंद झाला, मेट्रो तर आपल्या या संपूर्ण शहरामध्ये
या मुंबई आणि MMR मध्ये एवढा मोठा दिलासा देणारा प्रकल्प ठरेल. जवळपास 350 किलोमीटरचं नेटवर्क आपण त्या ठिकाणी मेट्रोच्या माध्यमातून करतोय. आज वाहतूक कोंडी कमी होईल, लाखो गाड्या रस्त्यावरच्या कमी होतील, मेट्रोचा प्रवास लोक करतील, लोकांची एफिशियन्सी वाढेल, कामावर परिणाम होईल, लोकांना घरी वेळ देता येईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण ठेवल्या. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण मेट्रो 2 आणि मेट्रो 7चं लोकार्पण केलं, समृद्धीचं लोकार्पण केलं. मेट्रो MTHL हा आपला सिंगल लॉंगेस्ट 22 किलोमीटरचा सी ब्रिज आपण करतोय. इकडे आपल्याला जो तुम्ही आता टोल नाका ताई म्हणाले, आपण भाईंदर आणि दहिसर हा जो रस्ता केला, जर लिंक ना लिंक रोड, तर तो लिंक रोड झाला तर तुमचा टोलचा विषय संपतो, बरोबर ना. त्यामुळे लिंक रोड देखील आपण तो करू. आणि मुंबईतून निघालेला बांद्रा वर्सोवा जो ब्रिज आहे तो वर्सोवा ते विरार आपण नेणार आहोत, विरारपर्यंत. हे सगळे प्रकल्प जे आहेत लोकांच्या हिताचे प्रकल्प आहेत. आज 2-2, 3-3 तास लागतात, परंतु हा प्रकल्प आपण लवकर या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. अनेक आपण निर्णय चांगले घेतलेले आहेत. शेतकऱ्यांचा 1 रुपया विमा म्हणजे कुठला विमा, पिकाचा विमा, त्याला शेतकऱ्याला पैसे भरावे लागत होते. आता शेतकऱ्यांनी पैसे भरायचे नाही, त्याचे सगळे पैसे सरकार भरणार, शेतकऱ्याने फक्त 1 रुपया भरायचा. महिलांचं सक्षमीकरण, महिला बचत गटांना आपण मजबूती ताकद देतोय. महिला बचत गट निर्माण करा, तिथून त्यांच्या वस्तू ब्रँडिंग करून मार्केटिंग करून त्या विकल्या गेल्या पाहिजे. यासाठी कॉर्पोरेशन, जिल्हाधिकारी या ठिकाणी ते मदत करतील. आणि नक्की या ठिकाणी आपण महिलांना नुसतं सक्षमीकरण करून करणार असं म्हणून नाही, तर आपण त्यांच्यावर योजना करतोय. ST मध्ये 50% सवलत दिली आहे, लोक सवलत घेत आहेत. आणि त्याचबरोबर महिलांसाठी लघु उद्योग जे आहेत ते देखील निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपण राबवतोय. खरं म्हणजे आपल्याला मी एवढंच सांगेन, हे आपलं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या राज्याला मदत करतायत आणि या राज्याला हे डबल इंजिनचं सरकार हे पुढे जात आहे. आणि म्हणून सर्वांगीण विकास या राज्याचा होतोय. आणि म्हणूनच आपण अनेक प्रकल्प गेले अनेक वर्षामध्ये रखडलेले प्रकल्प पुढे नेतोय. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन, आज देखील आपल्या सरकारचं काम बघून विकासाला या ठिकाणी अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी सपोर्ट केला आपल्या सरकारला. सरकार आणखी मजबूत झालं आपलं सरकार. काही लोक सांगत होते सरकार पडणार, रोजचा मुहूर्त शोधतात. आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज कुंडली बघतात, कुठला ज्योतिष भेटला त्यांना माहीत नाही. पण सदानंद बाबांनी सांगितलं होतं तुमचं सरकार बिलकुल स्थिर आहे, मजबूत आहे, पक्का आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नव्हती. खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा, हे सरकार सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम करते. आणि म्हणून विकास आज जर पाहिला तर या देशामध्ये नंबर 1ला आपलं राज्य आहे विकासामध्ये, इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य पहिलं होतं. पण नंतर गेल्या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आपण मागे गेलो, गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं. परंतु जेव्हा आपलं सरकार पुन्हा आपण स्थापन केलं, देवेंद्रजी आणि मी, शिवसेना भाजपा युतीचं सरकार आम्ही स्थापन केल्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं राज्य पुन्हा 1 नंबरला आलं. आणि 1,18,000 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली. परवाच्या दिवशी आणखी एक MOU केला आम्ही, 40,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट, 1,20,000 नोकऱ्या. हे सगळं आपण लोकांसाठी करतोय, सर्वसामान्य माणसासाठी करतोय. आता फक्त आपला एकच अजेंडा आहे, या राज्याच्या हितासाठी, या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील, यासाठी आपण योजना करतोय. आणि म्हणून तुमचं मीरा भाईंदरमध्ये ज्या ज्या काही योजना सुरू आहेत त्या कार्यान्वित करा, ज्या बाकी आहेत त्या आपण सुरू करू. त्याच्यामध्ये क्लस्टर योजना असेल, तुम्ही आणखी काही ते बायोडायव्हर्सिटी पार्क असेल, त्याला जे जे काही लागेल. शेवटी हे मीरा भाईंदर पण या दोन्ही शहराच्या मधलं एक महत्त्वाचं शहर आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला मी एवढंच सांगेन की हे मीरा भाईंदर शहर देखील मुंबई आणि ठाण्याच्या बरोबरीने विकासामध्ये पुढे आलं पाहिजे. त्याची माहिती घेतो मी, थांबा.
मीरा MMRDचे जी घरं आहेत, शेवटी ती घरं कोणासाठी? लोकांसाठी आहेत. त्याची माहिती पूर्ण घेऊ आणि ते लोकांसाठी त्याचा वापर कसा होईल यासाठी शेवटी मी मगाशी म्हटलं, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. ठेवून काय त्याची पूजा करायची आहे? जर ते लोकांच्या वापरात येत असेल तर नक्कीच आपल्याला ते देता येईल. आणि म्हणून मगाशी मी आता जास्त काय बोलत नाही, आपण खूप वेळ थांबलेला आहे. विकास कामांच्या सगळ्या मी ह्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि हा जो आपला मुंबईचा कोस्टल हायवे आहे तो पुढेपर्यंत जातोय, तुमच्या इथून पार विरारपर्यंत आणि विरारपासून पुढं पालघरपर्यंत. आणि म्हणजे एकदा मुंबईतला माणूस निघाला तर सुसाट डायरेक्ट पालघरला, तिथून सुरतला, का ना. आम्ही गेलो त्याच रोडनी. सदानंद बाबांच्या डोंगराला नमस्कार करून आम्ही पुढे गेलो. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. प्रताप सरनाईक यांनी खूप या भागामध्ये आपल्या प्रयत्नातून निधी आणला. गीता जैन मॅडमने त्यांनी निधी या ठिकाणी आणला. शेवटी काय लोकांसाठी आपण काम करताय. आणि प्रताप सरनाईक नेहमी म्हणता, आता मला भरपूर दिलेलं, आता देऊ नका. पण आता लगेच त्यांनी तिकडे मागणी केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि तरण तलावासाठी निधी, त्यामुळे नक्कीच निधी कमी पडणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला निधी दिला जाईल. पण महापालिका आयुक्त तुम्ही देखील आपली स्ट्रेंथ वाढवायला पाहिजे, आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आपण सोयीसुविधा ज्या आहेत देत असताना सरकार आपल्या, मला वाटतं खरी आयुष्यामध्ये इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये नगरविकास विभागाकडून एवढा निधी कधीच मिळाला नसेल. रेकॉर्ड आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून एवढा निधी पहिल्यांदा मिळाला आहे. त्यामुळे मी नाही, आपण आणला तो. कारण आपल्याला मी धन्यवाद देऊन शेवटी तुम्ही मागणी केली, त्याचा पाठपुरावा केला आणि मी देणार आणि देत जावे. पण हात मात्र घेऊ नका, द्यायला मला ठेवा ना. कारण शेवटी आपण देत आलो, देणारे आहोत, आपण घेणारे नाही. आपण देण्याचंच आपल्याला शिकवलंय. बाळासाहेबांनी, दिगीत साहेबांनी, सगळ्यांनी खरं म्हणजे हे आज आपण शेवटी जेवढं देऊ तेवढं लोकांना त्याचा फायदा होईल. शेवटी आपण हे वाटायचं असतं, जे आपल्याकडे ते वाटायचं असतं. सदानंद महाराज इथं बसलेले आहेत, ते त्यांचे किती कार्यक्रम होतात, त्यांनी किती लोकांना त्यांच्या आयुष्यातून चांगलं म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं काम केलं. किती अशी कुटुंब होती की देशोधडीला लागलेली कुटुंब त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवला. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं म्हणजे असे दिव्य माणसं आहेत. आज आपल्या पूर्ण आयुष्य ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी खर्च करतायत. ही मोठी बाब आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अशी सगळी संत मंडळी आहेत. ही महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो. आणि म्हणून सदानंद बाबांसारखे अशी महान व्यक्तिमत्व आज आपल्या या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि म्हणून त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आज खूप मनापासून आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. वेळ खूप झाला, कारण एक कार्यक्रम करायचा होता तिकडे, तो कार्यक्रम केला आणि आलो. त्यामुळे ऑपरेशन मगाशी प्रताप सरनाईक बोलले की काही लोकांचं विदाउट ऑपरेशनच ठीक झाले, ऑपरेशन करायलाच लागलं नाही. मला सांगितलं, मग नंतर लोक बोलले ते आपले पेशंट ठीक झाला. म्हणलं कसं काय? बोले डॉक्टर एकनाथ शिंदेने ठीक केला. बोला ठीक आहे, चला धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.